मराठी संगीत आणि मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीला धरून जरी पुढे जात असली तरीही नवनवीन प्रयोग करायला कायम आग्रही राहिले आहे. असाच एक धाडसी कलाप्रयोग म्हणजे मराठी रॅप. रॅप ही काही आपली लोककला नाही, पण नव्याने आलेल्या ला आपलंसं करायचं हे तर महाराष्ट्राने शिकवलं आणि त्याप्रमाणेच ही कला नवीन असूनही लोकांनी त्याला आनंदाने डोक्यावर उचलून धरले. असाच एक लोकप्रिय आणि थोडाफार तरुण वर्गाचे मनोगत सांगणारा रॅप म्हणजेच भाडीपा या माझ्याशी नीट बोलायचं आणि हा भन्नाट परफॉर्मन्स सादर करायला येत आहे आपल्यातलीच एक बाल कलाकार स्पृहा गारपुरे. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. हॅलो हॅलो मला पडदे जे काय बाहेर घडताय ते घडते डावे भेटताय तर भरदे आवाज त्यांचे चढताय तर चढदे रडदे रडणारे ओक्सावक्षी उडणारे पक्षी विक्षी उडदे विमानांना नडदे. आता घसा माझा सुकलेला आहे आई पाण्याचा गोडदे. आई या जंगलामध्ये गरजले असं मला काही वाटत नाही, कोणाचं काही माझ्यापासून अडत नाही, मला सुद्धा फरक पडत नाही काही म्हणून आई सरळ सरळ बोललं नाही मी बोंबो अबंबो थंड स्तनाचा मी जोपासणार चंद अनंत पर्यंत कंटाळ्याचा बघणारे मी अंत राहणारे गप्प आता होणार मी परवणार ठप्प. मला कोणी उठवायला येऊ नका, लोटांना पाहू नका, माझ्या कोणी बसवणी एक कच्चित अच्छा चुच्चापच्च करू नका, खुच्चापच्च हलवू नका, करू नका भंग कोणी शरता लावू नका, जीवा कोणी पंडरा कुठे नको अंधार आहे चांगला मोजू नका, कोणी वाजवला वेची डळक पडला काय असला बघू नका. माझं काम क्लिष्ट आहे म्हणून तुला शिष्ट आहे एकच एक काम आहे बनाटे म्हणे काय बाकी सगळं उष्ट आहे याचा तर मग काय सुस्त आहे नाही नाही ठीक आहे जे इष्ट आहे असा हा मी सृष्टीच्या अंतपायन लोणारे बोलणारे बोलू दे काही होईन त्यांची काहीली एक गोष्ट सांगायची राहिली. आई हा विद्रोहाचा विचार असा म्हण आहे नवीन आहे तर जातो कळण्यामध्ये कठीण. माझं म्हणणं असं आहे की एकतर ते पटेल किंवा ते पटणार नाही, एकतर ते रुसेल किंवा ते रुसणार नाही, जे काही असेल ते काय तुमचं म्हणणं असेल कागद घ्यायचं त्यावर लिहायचं नंतर त्याचं मन करून रडवायचं मला नाही ते कळवायचं. हा आणि जाता जाता एक सांगतो बरा काय झालं तरी ध्यानात ठेवायचं माझ्याशी नीट बोलायचं. फोनवरून व्हिडिओवरून किंवा प्रत्यक्षात जवळून किंवा लांबून स्वर्गातून किंवा नरकातून नीटच बोलायचं माझ्याशी नीटच बोलायचं आणि माझ्याशी वागायचं सुद्धा.